काँग्रेस प्रभाग क्रमांक 1 च्या तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराचा माननीय लोकनेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे आणि प्रचार कार्यालयाचं सुद्धा प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आज विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व अर्थमंत्री व या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व या जिल्ह्याचे माजी खासदार विद्यमान आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या विकासाच्या नेतृत्वावर आम्ही ही महापालिकेची निवडणूक लढवत आहोत। येणाऱ्या काळात निश्चितच 15 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे। महापौर कोण बसेल ही जनता ही येणाऱ्या 16 तारखेला दिसून येईल आणि जे महापौराचे स्वप्न आणि स्वतःच्या पुत्रप्रेमापोटी ज्यांनी पक्षामध्ये दुफळी निर्माण केली, पक्षाचे अगोदर ते गद्दारच आहेत आणि या पक्षात सुद्धा त्यांनी गद्दारीच करत आहेत। हा माझा ठाम विश्वास जनतेमध्ये आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्यामुळे बालाजी कल्याणकर हे बावचळल्यासारखे करत आहेत। महापौर बसण्याचे स्वप्न त्यांचं कधीच स्वप्न पूर्ण होणार नाही, कारण कालच त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय हे तुम्ही बघितलं आहे। तुमच्या माध्यमातून आमच्या त्यांच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा बघत आहेत। एका जबाबदार संविधानिक पदावर बसता वेळेस काय शब्द वापरत आहेत हे तुमच्या पत्रकाराच्या समोर आम्ही तुमच्याच माध्यमातून ही क्लिप बघितली। त्यामुळे ते बावचळल्यासारखं करत आहेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याच्या वाटेवर आहे। त्यामुळे त्यांच्या मुलाचा पराभव त्यांना दिसत आहे आणि त्यांच्यामुळे ते काय बोलतील याकडे आमचं लक्ष नाही। आमचं लक्ष विकासाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या पुढे जात आहोत। आमच्या या प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार हे अनुसूचित जाती जमातीच्या एक उच्च शिक्षित आहेत, प्राध्यापिका आहेत आणि महिलांची आणि सार्वजनिक जाण असणाऱ्या सुप्रियाताई पोहरे आहेत। दुसरे उमेदवार हे आमचे यादवरावजी कल्याणकर यांच्या सुविज्ञ पत्नी सुनीताताई आहेत आणि यादवरावजीचं काम या तरोड्याच्या भागातील सर्व 27,000 मतदारांना माहिती आहे। ते सातत्यानं 30 वर्षापासून जनतेच्या सेवेत आहेत। आणि दुसरे उमेदवार आमचे अंगद बालासाहेब जे नेवल पाटील आहेत, ते सुद्धा एक उमदा कार्यकर्ता आहे। सोपान नेवल असतील त्यांचे पूर्ण बंधू, ते सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये आणि या तरोड्याच्या सुखदुःखामध्ये आहेत। त्यामुळे तिन्ही आमचे उमेदवार इथं निश्चित विजयी होतील आणि बालाजी कल्याणकरचा इथं पराभव अटळ आहे हे जनतेच्या आता 16 तारखेला दिसणार।